जय श्रीराम मंडळी, आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण ज्योतीचे शुक्रवारचे व्रत याविषयी माहिती भाग 2 पाहतोय। श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी सुवासिनी स्त्रिया ज्योतीचे व्रत करतात। हे व्रत कसे करायचे हे सांगणारी व्रत म्हणजे काय आणि ज्योती म्हणजे कोणती देवता याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहतोय। व्रत म्हणजे आपणास इच्छित असणारी गोष्ट प्राप्त होण्यासाठी देवाची केलेली उपासना। उपासना करताना धर्माने घालून दिलेले नियम व कालावधी यांचे स्वेच्छेने पालन करणे म्हणजे व्रत असेही थोडक्यात म्हणता येईल। अपत्य जन्मानंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी षष्ठी देवतेचे पूजन केले जाते। बहुतेक ठिकाणी हे पूजन 5व्या दिवशी सायंकाळी 5वीची पूजा या नावाने करतात। ही पूजा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात, विशेषतः स्त्रियाच ही पूजा करतात। षष्ठी पूजन हे जन्मदा पूजन या नावाने प्रचलित आहे। जन्मदा या शब्दाचा लाक्षणिक अर्थ जन्मभर पालन करणारी, आयुष्य भाल करणारी व संरक्षण करणारी असे असून त्यांच्या कार्यानुसार पुढील 3 रूपे आहेत। पहिली जीवंतिका, हिच्याकडे जन्मभर पालकत्व असते। दुसरी षष्ठी देवता, ही आयुष्य देणारी असून ती राका, अनुमती, सिनिवाली, कुहू, वातग्नी व शिशुरक्षिणी या 6 देवतांचे प्रतिनिधित्व करते। तिसरी शस्त्रगर्भा भगवती, ही जन्मभर संरक्षण करणारी देवता आहे। बाळाचा जन्म झाल्यानंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी या सर्वांचे संकलित एकत्र पूजन केले जाते व त्यानंतर पुढील आयुष्यात त्या देवतांना विविध प्रसंगी स्वतंत्रपणे मानाचे स्थान दिले जाते। त्यानुसार जीवंतिकेस श्रावणी शुक्रवारी संतती पालनासाठी, षष्ठी देवतेस वर्धापन दिनाच्या म्हणजे वाढदिवसाच्या पूजेमध्ये ऐश्वर्यासाठी, तर शस्त्रगर्भा भगवतीस मंगल प्रसंगी मानाचे स्थान दिले जाते, रक्षणासाठी मानाचे स्थान दिले जाते। अशा या जन्मभर पालन करणाऱ्या, संगोपन करणाऱ्या ज्योतीचे पूजन श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण करतो। ती खालील प्रमाणे साजरी केली जाते। श्रावण महिना सुरू झाला की श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून आपल्या देवघरात भिंतीवर नाग नरसोबाचा रंगीत कागद लावावा मंडळी। या कागदावर 4 चित्रे असतात: नरसिंह, वासुकी, बुध, बृहस्पती, जीवंतिका, ज्योती। श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी कागदावरील ज्योतीच्या फोटोला नमस्कार करावा। हळदी कुंकू वाहून आघाडा, दुर्वांची माळ, फुले व्हावी। गुळ, फुटाणे व साखर घातलेले दुधाचं नैवेद्य दाखवून आरती करून घरातील मुलाबाळांना सौख्य मिळण्याची विनंती करावी व नंतर कहाणी वाचावी। पूजेचे साहित्य हळद कुंकू, अक्षदा, फुले, हळद कुंकवाचे वस्त्र, आघाडा, दुर्वांची माळ इत्यादी प्रमाणे लागते। स्वयंपाक, इतर सणांप्रमाणे पुरणपोळीचा नैवेद्य पाहिजेच। श्रावणात येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारी लेकरवाळी सवाष्ण घरी जेवावयास बोलवावी। तिला हळद कुंकू लावून तिच्या ताटाभोवती रांगोळी काढून दक्षिणा व विडा तिच्या ताटासमोर ठेवावा। तिला देवासमान मानून नमस्कार करावा, तिची ओटी भरावी। त्याच वेळेस देवासी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। सवाष्णीच्या जेवणानंतर आपण देवाचा नैवेद्य घेऊन जेवण करावे। देवाच्या नैवेद्यात पुरणाच्या पोळीबरोबर पुरणाचे छोटे छोटे 7 दिवे करावेत। त्यात तुपाची फुलवात लावून त्याने ज्योतीची आरती करावी। तो नैवेद्य घरातील सर्वांना द्यावा। ज्योतीची आरती संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात दिलेली आहे, तेही आपण देणार आहोत। दर शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य न करता फक्त 7 दिव्यांचा नैवेद्य दाखवावा व स्वयंपाक नेहमीच्या पद्धतीने करावा। गूळ, फुटाणे, दूध, पूजा हे मात्र दर शुक्रवारी करावे। दिवे तूप साखरेचे, गुळाचे, पेढ्याचे केले तरी चालतात। दर शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ करून सगळ्यांना फुटाणे व दूध द्यावे। सकाळी व सायंकाळी जेव्हा शक्य असेल तेव्हा घरातील मुलांना औक्षण करावे। काही ठिकाणी अशीही पद्धत आहे की मुले परगावी असल्यास 4 दिशांना औक्षण करून त्या दिशेला अक्षता टाकाव्यात, म्हणजे परगावी गेलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल। मुले हीच खरे कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत। तर भारतात कुटुंबाची व्यवस्था चिरकाल टिकण्यासाठी पुत्र देणाऱ्या जीवंतिका देवीचे पूजन दर शुक्रवारी करण्यास सांगितले आहे। या दिवशी पूजा करून आई आपल्या मुलांना औक्षण करते। ज्योतीचे पूजन करताना देवीची प्रार्थना म्हणावी: पुत्रां देहि, धनं देहि, सौभाग्यं देहि मंगले, अन्याच सर्व कामाश देहि देवी नमस्तुते। पुत्र, धन, सौभाग्य व मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या देवीस आमचा नमस्कार असो। जय श्रीराम मंडळी, आपण सर्वांना विनंती आहे, आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, कमेंट करायला विसरू नका। जय श्रीराम।